प्रेक्षकांनो, शशांकचा वाढदिवस पहिल्यांदाच निर्विघ्नपणे पार पडलाय. अप्पू म्हणते शशांक इन्स्टिट्यूटला गेला तरी चालेल. कुकी म्हणतो ती म्हटली तर काय हा 9 महिने घरी थांबणार आहे का? अरे एवढ्या बायका आहेत घरात, घेतील त्या अप्पूची काळजी. तू जा तू इन्स्टिट्यूटला. शशांक वैतागलाय. जातो मी, करतो, घरूनच काम करतो. पन्ना काकू म्हणते शिरा देऊ का तुला खायला? आता शशांक म्हणतोय घरूनच काम करतोय ना मी, कशाला शिरा? सगळेजण म्हणतात जातोय ना तू इन्स्टिट्यूटला. शशांक म्हणतो नाही जाते मी, आता घरूनच काम करणारे मी आणि कोणी मला डिस्टर्ब करायचं नाही. सगळेजण म्हणतात नाही आम्ही अजिबात डिस्टर्ब करणार नाही. माई पण म्हणतात कोणी त्रास देऊ नका रे त्याला. शशांक म्हणतो कोणी वरही यायचं नाही. सगळेजण म्हणतात नाही आम्ही अजिबात येणार नाही. शशांक म्हणतो खरंच येणार नाही का? बिचारा शशांक, सगळेच त्याला गंडवत आहे. पन्ना काकू म्हणते वर देऊ का शिरा? शशांक म्हणतो नको, असं म्हणून तो निघून जातोय. आता माई म्हणतात खरं तर आपल्या शशांकला वाढदिवस वगैरे साजरा केलेला आवडत नाही, पण अप्पू आल्यापासून बदललाय तो, त्याला हे सगळं आवडायला लागलंय. कुकी म्हणतो अगं माई, कोणीतरी भाव देतंय म्हणून कोणीतरी भाव खातंय. बरं चला आपण सगळेजण विठोबाच्या रूम मध्ये जाऊन डेकोरेशनची सगळी तयारी करूया. चला पटपट चला. पण शशांकची मात्र खूप तगमग झाली आहे. तो रूम मध्ये जाऊन एकटाच बडबड करतोय. कमाल आहे सगळ्यांची. नाही, हे अशी वागायची कुठे पद्धत असते का? मुद्दाम करतायत हे सगळेजण. इतकी वर्ष मला स्वतःचा वाढदिवस साजरा करायला आवडत नव्हतं, मान्य आहे मला, इतकी वर्ष. पण आता अपूर्वा आल्यानंतर मला छोट्या छोट्या कार्यक्रमात आनंद मिळतो, आवडतं मला. मग वाढदिवस कसं काय विसरले? हे वाढदिवस किती मोठी गोष्ट असते. माईने शिरा केला ना, माझ्या वाढदिवसासाठी केला नाही, पण सुमीला डोहाळे लागले म्हणून सुमीसाठी केला काय तो शिरा. पण किमान तो शिरा बघून शशांकचा आज वाढदिवस आहे असंही कोणाच्या लक्षात आलं नाही. आता शशांक विचार करतोय एका अर्थीने बरंच झालंय कोणाला माझा वाढदिवस लक्षात नाहीये. गेल्या वर्षी माझं आणि अपूर्वाचं नेत्रामुळे भांडण झालं होतं, यावर्षी त्याची भरपाई करतो. नाही, काहीतरी छान सरप्राईज प्लॅन करतो अपूर्वासाठी. शशांक आता पटकन दार लावून घेतो बेडरूमचं आणि विचार करतोय काय सरप्राईज देऊ. बिचारा शशांक, त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो सरप्राईज देतोय. कुकी गँग ठरवताय काय सरप्राईज द्यायचं. अप्पू म्हणते गिफ्ट काय द्यायचंय. कुकी म्हणतो सोपं आहे, आपण छानसा कुर्ता आणूयात. आता मानसी म्हणते मी स्वयंपाकघरात तयारी करतेय. सुमी म्हणते त्याला खोलीत जाऊ द्या ना, मग त्याला समजणार नाही काही. अमेय म्हणतो मग ओसरीतलं डेकोरेशन पण तेव्हाच करूया. आता कुकी गँगचे सगळे प्लॅनिंग ठरलेत डेकोरेशनसाठी. अप्पूने केक सुद्धा ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे. हा प्रसंग खूप छान दाखवलाय प्रेक्षकांनो. शशांक रूम डेकोरेट करत असतो, तेवढ्यात दादा काका बाहेरून दार वाजवतात. पण शशांकला माहीतच नसतं दादा काका येतो. म्हणतो अरे सांगितलं ना डिस्टर्ब करू नका. मग दादा काका म्हणतात अरे बरं नंतर येतो. म्हणून शशांक त्याची रूम पटकन सगळी म्हणजे लावलेली काढून टाकतोय आणि म्हणतो आलो दादा, 1 मिनिट थांबा दादा. दादा म्हणतो बरं थांबतो. दादा काकांनी एक बॉन्ड दिलाय आणि सांगितले हे बँकेतल्या स्कीम मध्ये एक पैसे भरलेत, म्हणजे पहिला हप्ता मी भरलाय, बाकीचे तू भर. शशांक त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो थँक्यू सो मच दादा, तुमच्या तरी लक्षात राहिलं. दादा म्हणतो एवढी मोठी गोष्ट का नाही लक्षात राहणार माझ्या? अरे तुमच्या आयुष्यभराची जबाबदारी आहे, आयुष्यभराचं सुख आहे तुमचं हे. शशांक म्हणतो हो बरोबर आहे दादा, आजच्याच दिवशी तुम्ही मला हे गिफ्ट दिलत ना, थँक्यू. शशांकला दादा म्हणताय कालपर्यंत तुमचं नक्की नव्हतं ना? शशांक म्हणतो कसलं दादा, मला कळलं नाही. दादा म्हणतात अरे असं काय, तुझं आणि अप्पूचं आजच ठरलं ना? शशांक म्हणतो अच्छा बाळाचं त्याचं काय? आता दादा काका म्हणतात अरे त्याचं काय मानसीच्या वेळेला मी हेच गिफ्ट दिलं होतं अमेला. शशांक म्हणतो अच्छा त्या संदर्भात आहे का दादा? दादा काका म्हणतात हो रे, पण मी तुम्हाला गिफ्ट वेगवेगळं दिलंय, ते वेगळं हे वेगळं. शशांक म्हणतो अच्छा ते होय. दादा म्हणतात काय वाटलं तुला? शशांक म्हणतो नाही काही नाही वाटलं मला. नाही काही नाही. दादा म्हणतात नक्कीच सांग मला तुला काय वाटलं. शशांक म्हणतो नाही ना दादा, काहीच नाही वाटलं काही मला. दादा म्हणतात तू चिडलायस का माझ्यावर? शशांक म्हणतो नाही दादा. दादा म्हणतो मी अचानक आलो म्हणून चिडलाय का तू? शशांक म्हणतो नाही दादा, थँक्यू सो मच. आता दादा काका तिथून जात असत. अरे तुला कामं आहेत ना? अरे पण ते काय तिथे? शशांकनी डेकोरेशनचं सामान तिथेच दिवाण खाली दडून ठेवलं होतं. शशांक म्हणतो अरे काही नाही दादा, कुठे काय? दादा म्हणतात अरे ते काय किती मोठं आहे? शशांक म्हणतो अच्छा ते पूजेचं सामान आहे दादा. अरे काय तुझ्या खोलीत आणून ठेवलं का? काय माणसं आहेत ते? अरे केवढं आहे बघ ते. शशांक म्हणतो दादा मी करतो. आता दादा काका तिथून निघून गेल्यावर जरा हुश्य फील झालंय, पण पचका झालाय. याचा वाढदिवस कोणाच्या लक्षात नाही असं त्याला
मला वाटतंय. थोड्या वेळाने शशांक खाली आलाय ओसरीत. अंधार असतो आणि सगळेच जण लाईट लावून शशांकला मग विश करतात, हॅपी बर्थडे टू यू. शशांक म्हणतोय तुम्हाला लक्षात होतं तर. अपू म्हणते कसं वाटलं सरप्राईज. शशांक म्हणतो मस्त. कुकी म्हणतो चला बर्थडे आहे, केक कापूयात. शशांक म्हणतो अरे बाप रे, सगळ्यांच्याच लक्षात होतं तर. कुकी म्हणतो अरे तुला काय वाटलं आम्ही वाढदिवस विसरलो. शशांक म्हणतो खरंच तुझ्या लक्षात होतं का रे कुकी. कुकी म्हणतो बघ बघ डोळ्यात बघ सच्चाई. माई म्हणतात की माझ्या तर सकाळीच लक्षात आलं होतं, म्हणूनच मुगाचा शिरा केला होता ना मी. शशांक म्हणतो मला वाटलंच होतं. माई म्हणतात सगळ्यांनी छान तयारी केली बरं मन लावून तुझ्या वाढदिवसाची, आणि सगळ्यात जास्ती अप्पूने. आता अप्पू ते गिफ्ट देते शशांकला. शशांक फॉर्मॅलिटी म्हणून म्हणतो याची काही गरज नव्हती. अप्पू म्हणते नकोय का, ठेवून देऊ का मग. शशांक म्हणतो अरे नाही 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 दिलं तरी चालेल. अप्पू म्हणते सगळ्या कानेटकर कुटुंबाकडनं. आता त्यात कुर्ता असतो, पटकन चेंज करून ये असं सांगतात सगळेजण त्याला. तेवढ्यात कौशिकदा येतात आणि म्हणतात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर शशांक कानेटकर, म्हणजे सॉरी माझे जावई बापू. शशांक त्यांना देखील नमस्कार करतो आणि त्यांनी पण शशांकसाठी छानसं गिफ्ट आणलंय. कौशिकदा म्हणतात गेल्या वर्षी नाही जमलं म्हणून मुद्दाम आज आलोय. माई म्हणतात बरं झालं आलात, वाढदिवसाच्या दिवशी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळायलाच पाहिजे. कौशिक म्हणतात कानेटकरांच्या घरी येणारा आशीर्वाद घेऊनच जन्माला येतो, तुम्ही इतके संस्कार केलेत, त्यात माझे वेगळे आशीर्वाद कशाला. पण आता शशांक चेंज करून येतोय. माई त्याला ऑप्शन करतात. शशांक त्यांना नमस्कार करतोय. अपू म्हणते चला केक कट करूया. एक खडूस माझा फेवरेट फ्लेवर आणलाय मी. आता शशांक म्हणतोय मस्तच आहे केक. कुकी म्हणतो तुझं फेवरेट नेहमीच भारी असतं अपू. शशांक तुझा फेवरेट हा पण भारी आहे ना. अपू म्हणते आहेच भारी, पण प्लीज केक कट करा ना. सगळ्यांनाच केक खायची खूप घाई झाली आहे, स्पेशली अप्पूला आणि सुमीला. तर आता शशांकने केक कट केलाय. अप्पू म्हणते आधी माईला भरव. तर माईंना शशांकने केक भरवलाय आणि मग अप्पूला भरवलाय. कौशिकदा म्हणतात अरे बाबा आमच्या वाटणीचा केक पण तिलाच खाऊ घाल, जो उरेल तो तूच खा बरं का अप्पू. अप्पू म्हणते नाही, बाळासोबत मी हे सगळं शेअर करेल, किंवा बाळ आल्यानंतर त्याचे जे काय लाड करायचे ना तुम्ही सगळेजण करा, पण मी त्याच्या वतीने आणि वाटणीचं नाही खाणार. मानसी म्हणते असं बोलून कसं चालेल अप्पू. अप्पू म्हणते काय ग मानसी बहिणी, तुला वेगळं सांगायची गरजच नाहीये मला. असं बाळाच्या वतीने मी खात राहिले ना तर मी डबल ट्रिपल होईल. सुमीची सुमो कधी होईल माहित नाही, कदाचित होणारही नाही, पण मी मात्र अप्पूची हिप्पो होईल, हिप्पो. थोडक्यात काय, कानेटकर कुटुंब खूप आनंदी आहे. दादा काका विचार करताय दोघांचं नातं किती बहरलंय आता. हेच आशीर्वाद आहेत माझे, दोघंही असेच कायम सोबत राहोत. आता दादा काका अलगद त्या सगळ्यांमधनं निघून गेलेत, हे कौशिकदाने बघितलंय. कौशिकदा म्हणतात तुमचं चालू द्यात, मी दादा काकांशी गप्पा मारत बसतो. आता शशांक म्हणतोय अपूर्वा तू इतकं छान गिफ्ट दिलंस मला, इतकं छान सरप्राईज दिलंस, माझ्याकडे पण एक छान सरप्राईज आहे तुझ्यासाठी. अप्पू म्हणते माझ्यासाठी सरप्राईज, काय आहे सरप्राईज. शशांकने अप्पूला बेडरूममध्ये नेलाय, चल तू माझ्यासोबत, आणि अख्खी कुकी गँग त्यांच्या मागे मागे गेलीये. सरप्राईज बघायचंय आम्हाला, सरप्राईज. शशांकने डोळे झाकून अप्पूला बेडरूममध्ये आणलंय. सावकाश सावकाश ये अपूर्वा. आणि सगळी कुकी गँग तिकडनं खूप एक्सायटेड आहे की नेमकं सरप्राईज काय आहे. अप्पू आता खोलीमध्ये आली आहे तिच्या रूममध्ये. शशांकने तिच्या डोळ्यावरचा हात काढलाय आणि रूम दाखवली आहे. अप्पू तर खरंच सरप्राईज झाली आहे. अप्पू म्हणते अरे हे काय आहे सगळं खडूस. अप्पू पळत असते तेव्हा शशांक म्हणतो जरा सावकाश, धावपळ नको करूस. अप्पू म्हणते हे सगळं तू केलंस खडूस. शशांक म्हणतो हो, तुझ्यासाठी आणि बाळासाठी. कुकी गँग बघून तर आश्चर्यचकित झाली आहे. आता शशांक म्हणतोय अप्पूला हे सगळं रिटर्न गिफ्ट आहे तुझ्यासाठी, कसं वाटलं तुला. अप्पू म्हणते अमेझिंग आहे, खरंच खूप छान. शशांक म्हणतो तुला आठवतं की नाही माहित नाही, पण मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली छोटी भांडणं झाली होती. तुझा रुसवा काढण्यासाठी कुकी गँगने रूम सजवली होती. बरं ती रूम मी सजवली नाही हे मी तुला सांगितलं तेव्हा तू खूप चिडली होतीस, आठवतं ना. अप्पू म्हणते काय रे खडूस, तेव्हा सुद्धा मला बरं वाटावं म्हणून म्हणायचं असतंस ना तू. अपूर्वा हे सगळं मी केलंय. शशांक म्हणतो चल चल अपूर्वा, हे सगळं मला आवडत नाही, आणि तसंही मला हे खोटं बोलणं पटत नाही. जे मी केलं नाही त्याचं क्रेडिट मी कशाला घेऊ. पण ह्याआधी मी हे केलं नव्हतं, पण हे मी एकट्याने केलंय, कसं वाटलं तुला. आता अप्पू म्हणते मार्वलस, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस.
खरंच खडूस अमेझिंग. शशांक म्हणतो चला निदान ह्या वेळेस तरी तू मला ह्या खोलीच्या बाहेर काढणार नाहीस. नाही, मागच्या वेळी तू मला काढलं होतंस ना खोलीच्या बाहेर, आता मी इथे राहू शकतो बाबा. अप्पू म्हणते आता तर तू नक्कीच इथे राहू शकतो खडूस. काय ना आता मी तुला माझ्यापासून अवे नाही करू शकत ना. शशांक म्हणतो का ग. अप्पू म्हणते कारण तू आता माझा बेस्ट फ्रेंड आहेस, बेस्ट नवरा आहेस. तू हे सगळं जे काही केले त्यामुळे मी खूप खुश आहे, त्यासाठी थँक्यू. शशांक म्हणतो तू काय म्हणालीस आधी. नाही, फ्रेंडशिप मैत्री असं काहीतरी म्हणालीस ना. फ्रेंडशिपमध्ये थँक्यू वगैरे असतं का अपूर्वा, सॉरी वगैरे. नाही, कोणीतरी मला असं सांगितलंय. अप्पू म्हणते हो हो बाबा मला माहिती आहे नसतं म्हणायचं, पण तरी सुद्धा थँक्यू रे खडूस. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये एक मुलगा एक मुलगी म्हणजे फ्रेंडशिप चांगली असली पाहिजे. ते दोघं जर एकमेकांचे चांगले मित्र असतील ना तर मग तो मुलगा त्या मुलगीचा चांगला काय म्हणता येईल त्याला प्रियकर. हा शशांक आठवून देतो तिला शब्द. शशांक म्हणतो प्रियकर म्हणायचंय का तुला. अप्पू म्हणते हा प्रियकर होऊ शकतो, म्हणजे त्या मुलीचा तो चांगला प्रियकर झाला ना मग चांगला हजबंड होणं सोपं जातं. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतं माहितीये का, चांगला मित्र होणं सोपं आहे, म्हणजे चांगला प्रियकर होणं पण सोपं आहे. पण त्यानंतर लग्न होतं ना, त्या लग्नानंतर काय होतं माहितीये, तो चांगला जो प्रियकर असतो ना तो होतो एक नवरा, फक्त टिपिकल नवरा. तो मुलगा आहे ना त्याचा बेस्ट मित्र, त्याचा म्हणजे बेस्ट फ्रेंड हे रोल तो विसरून जातो. शशांक म्हणतो मी पण तसाच आहे का. अप्पू म्हणते नाही तू वेगळा आहेस. थोडक्यात काय अप्पूला सांगायचे, लग्नानंतरही नातं छान असंच बहरलं पाहिजे नवरा बायकोचं. इन शॉर्ट मॉरल ऑफ द स्टोरी. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की अप्पू घोरताना शशांक तिची शूटिंग काढतोय आणि अप्पूला म्हणतोय तू न प्रेग्नेंट असल्यापासून हे असलं सगळं तुझं घोरणं वगैरे सुरू झालंय, मला आता या खोलीत झोपता येणार नाही अपूर्वा, मी चाललो. अप्पू म्हणते कुठे चाललायस तू खडूस. आणि ती अचानक दचकून उठते आणि तिला हे वाईट स्वप्न पडलेलं असतं, पण बाजूला बघते तर काय शशांक नाहीये तिच्या सोबत आणि ती विचार करते आता मी एकटी कशी राहू खडूस शिवाय. आता प्रेक्षकांनो हे काय काय मूड स्विंग्स तिचे बघायला मिळणार आहेत ते बघूयात. अप्पूचे मूड स्विंग्स म्हटल्यावर ते जरा वेगळे असू शकतात. असा होता आजचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका. पण दुर्गा आत्याची गाडी कुठेतरी मध्ये थांबलेली दिसतीये. दुर्गा आत्या येणार होत्या ना, तर बघूयात काय काय इंटरेस्टिंग दाखवतायत आपल्याला. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल and enjoy my all reviews. धन्यवाद.